नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 7 जानेवारीच्या म्हणजेच तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. बटूशास्त्रींनी सांगितल्यानंतर आता पाटील धक्क्यानेच उठून उभे राहतात आणि म्हणतात सती. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात हो, राधाला सती जावंच लागेल असं ते बोट वर करूनच सांगतात. तर तेव्हा राधाची आई उठून बटूशास्त्रींच्या पायाशीच येते आणि म्हणते नका नका शास्त्री, असं नका करू, माझ्या लेकीला नाही सहन होणार, नका करू असं. असं म्हणून ती जोराची रडू लागते. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, अहो माझ्या पाया पडून काय होणार आहे? शास्त्र काय मी बनवलेलं आहे का? तर तेव्हा पाटील म्हणतात, पण सरकारनं तर सतीबंदीचा कायदा केलेला आहे ना? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, कोण विचारतं असल्या कायद्याला? आणि पाटील मला सांगा, हा असला वरायती कायदा हा आपल्या धर्मशास्त्राला काय लागू होऊ शकतो का? पाटील, अहो तुमच्यासारखे लोक हा असा विचार करतात, म्हणूनच मग पाऊस पडत नाही ना, पीक पाणी येत नाही आणि हे असले अकाली मृत्यू होतात. हे पहा पाटील, त्यांचे कायदे हे त्यांनाच लकलाभ. असं ते बोलत असताना पाटील जरा जरा हळूहळू लागतात मित्रांनो आणि म्हणतात, होय शास्त्री, पण लहानगी पोर आहे ती. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, लहान आहे पण पाळण्यातली तर नाही आहे ना. पाटील, अहो त्या राधा जर सती नाही गेली तर देवीचा प्रकोप होईल. तर आता ते सर्व काही सावित्री तिथेच आडोशाला उभं राहून ऐकत असते. तर तेव्हा बटूशास्त्री पुढे म्हणतात, मला सांगा गावाला हे सहन होईल का? तर तेव्हा सूर्यास्ताबरोबर राधानं सती जायलाच हवं. आता तुम्हीच ठरवा, कायद्याच्या बाजूने राहायचं का धर्माच्या बाजूने राहायचं ते. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता पाटील सुद्धा कोड्यात पडतात आणि ते पुढे काहीच बोलू शकत नाहीत. तर तेव्हा आता सावित्री ते सर्व काही ऐकते आणि तिथून निघून घरी येते आणि तिच्या डोक्यामध्ये ते बटूशास्त्रींचे शब्दच सर्व काही घुमत असतात. आणि तेव्हा तिची आई तिला विचारते, अगं सावी, कुठं गेली होतीस तू? तर तेव्हा सावी सांगू लागते, अगं आई, राधाचा नवरा तो संताजी मेला. अगं असं. तेव्हा तिची आई म्हणते, अगं तू तिथे गेली होतीस का? कशापायी जायचं गं तिथे? आणि आता आत कुठं चाललेली आहेस? पहिलं पायावरती पाणी घे. चल, असं सांगितल्यानंतर सावी हो म्हणते आणि पायावरती पाणी घेऊ लागते. तर तिची आई म्हणते, सावी, मेला नाही म्हणायचं गं, देवाघरी गेला म्हणायचं. असं तिला ती सांगते. तर तेव्हा सावी हातपाय स्वच्छ धुते. इतक्यातच पाटील सुद्धा तिथं येतात आणि ते खूप उदास असतात आणि ते तिथेच पायऱ्यांवरती बसतात. तर तेव्हा सावीची आई सुद्धा तिथं बसते आणि म्हणते, लई वंगाळ झालं बघा, काय दागिना घडवायचा संताजी, आणि या बांगड्या सुद्धा ना त्याच्याच घडवलेल्या आहेत. देव पण बघा की चांगल्यालाच कसं मागं लागतो. तर तेव्हा पाटील म्हणतात, मला तर काय करावं ना तेच काही कळेना झालेलं आहे. इकडं आड आणि तिकडं विहीर असं झालेलं आहे. अशीच गत झालेली आहे माझी. तर तेव्हा सावीची आई विचारते की काय झालेलं आहे? तर तेव्हा पाटील म्हणतात, काय सांगायचं तुला, त्या पोरीला सती जावं लागणार आहे आणि शास्त्री बुवांनी तसं जाहीर सुद्धा केलेलं आहे. आणि ते आता सावी सुद्धा ऐकते मित्रांनो आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो. तर आता सावीला राधाचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते की सावी, माझी ठिक्कर ना तुझ्याकडेच नीट जपून ठेव. आणि तेव्हा सावीच्या हातामध्ये तिचीच ठिक्कर असते आणि आपण दुपारी खेळू हा, असं म्हणून तिने तिच्या हातामध्ये ती ठिक्कर दिलेली असते आणि त्या ठिकरीकडेच आता सावी बघत असते. आणि त्यानंतर धावत ती अक्काकडे येते आणि तिला विचारते, आत्या, सती जायचं म्हणजे काय ग? तर तेव्हा आत्या तिच्यावरती ओरडू लागते, म्हणते, नसत्या चौकशा तुला कशासाठी पाहिजेत ग? गप गुमान गरम भाकर खाऊन घे. तर तेव्हा सावी हट्ट करू लागते. तर आत्या आता तिला सांगते, अगं नवरा मेल्यानंतर ना बायकोनं सती जायचं असतं. म्हणजे नवऱ्याला अग्नी डाग देतातच ना, तर तेव्हा चितेवरती त्याला रचतात. त्या चितेवरती बायकोनं नवऱ्याचं डोकं मांडीवरती घेऊन बसायचं असतं. मग ती चिता पेटवतात आणि नवऱ्याबरोबर बायको सुद्धा जळती. असं तिने सांगितल्यानंतर सावीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, जिवंत? तर आत्या सांगते, असं म्हणतात की नवरा स्वर्गात गेल्यानंतर तिची सेवा करायला कोणीतरी आपला माणूस पाहिजे ना तिथं, म्हणूनच बायकोनं सती जायचं असतं. असं म्हणून ती आता भाकरी भाजत असते आणि तिला जोराचा चटका बसतो. तर तेव्हा तिला खूप त्रास होऊ लागतो आणि ती म्हणते, बघ कसला फोड आला ना मला, बोलण्याच्या नादात हात भाजला की माझा. असं म्हणून ती इवळू लागते. तर तेव्हा सावी म्हणते, अगं आत्या, मग राधाचं कसं होणार ग? तर तेव्हा आत्या म्हणते, अगं कोण राधा, कोणाबद्दल बोलत आहेस तू? तर तेव्हा सावी म्हणते, अगं राधा माझी मैत्रीण, ती सती जाणार आहे. तर तेव्हा आत्याला सुद्धा धक्का बसतो आणि ती म्हणते, काय सांगतेस, संताजी मेला का? आणि आता सावीला ते सगळं काही समजल्यानंतर सावी तिथून उठते आणि धावतच जाऊ लागते. तर आता इकडे पाटील सावीच्या आईला म्हणत असतात, लक्ष्मी, जर राधा सती गेली ना तर इंग्रज मला जाब विचारणार आणि सतीला जर थांबवलं
तर गावावरती संकट येणार. लक्ष्मी, उद्या जर पाऊस नाहीच पडला तर अख्खा गाव म्हणल की पाटलांनी धर्माला आडकाठी केली ना, म्हणूनच गाव संकटात आला. तर असं ते आता बोलत असताना सावी तिथं येते आणि म्हणते, म्हणून काय राधाला जिवंत जाळायचं का? तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं पोरी, सती म्हण सती, सती जाणं भाग्याचं असतं. आणि ती पाटलांना म्हणते, धनी तुम्ही काही सुद्धा विरोध करू नका, अहो देवाधर्माचं कार्य आहे ते. तर तेव्हा पाटील म्हणतात, बघूया. गाव कोतवालाच्या कानावर तर गेलंच असणार आहे. तो गोऱ्या सरकारचा माणूस आहे. त्यानं जर मनावरती घेतलं तर हे सगळं काही थांबू शकेल. त्याला अधिकार आहेत ते. असं ते बोलत असताना सावी ते सर्व काही ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच शब्द घुमू लागतात आणि ती आता रडत रडत असते मित्रांनो, खूप रडत असते. तर इकडे आता बटूशास्त्री सांगत असतात, चला चला आवरा लवकर, सूर्यास्तापूर्वी अर्धी घटिका सतीची मुहूर्त आहे. तर जरा लवकर आवरा. आणि तेव्हा सावीची आई खूप रडत असते आणि नका करू, नका करू असं म्हणत असते. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, सती जाणं म्हणजे त्याच्यामागं केवढं मोठं धर्मशास्त्र आहे. आणि तेव्हा पाटील सुद्धा तिथं आलेले असतात. तर बटूशास्त्री त्यांना म्हणतात, अहो पाटील, या बाईला समजावून सांगा, घरामधली स्त्री जेव्हा सती जाते तेव्हा 48 पिढ्यांचा उद्धार होतो आणि शिवाय धर्माला झळाळी येते ती वेगळीच. तर तेव्हा तिची आई म्हणतच असते, नका करू असं, तिला सहन नाही होणार तिला. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, आता मीच हात जोडतो तुमच्यापुढे, तुम्ही जरा गप्प राहा. अहो तुमच्याच लक्षात येत नाहीये सतीचं मोठेपण. स्त्री ज्या वेळेला सती जाते त्यावेळेला ती माणसाच्या शरीरावर जेवढे केस असतात ना, तेवढी वर्ष ती स्वर्गात राहते. म्हणजे किती वर्ष? तर 3.5 कोटी वर्ष. मला सांगा, तिचं नायगावात असं खितपत पडण्यापेक्षा स्वर्गात किती पटीने तरी श्रेष्ठ नाही का? शिवाय पती जर नरकात अडकलेला असेल तर त्याला नरकातून बाहेर काढून चंद्र सूर्य असेपर्यंत ती त्या पतीबरोबर आनंद क्रीडा करते. एवढंच नाही तर सतीच्या पुण्याईनं गावाचा नावलौकिक वाढतो, गावात सुख शांती लाभते. तसंच विहिरी पारवा पाण्याने भरतात, दुधातुपानं गाडगे भरतात. कळालं का? असं ते म्हणत असतात. तर तेव्हा पाटील वय म्हणजे असं म्हणून त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर बटूशास्त्री पुढे म्हणतात, अहो मग त्यांना समजावून सांगा, अशा शुभकार्यात ना उगाच रडगाणं नको. सतीला राधाला हसत हसत निरोप द्या. चला लवकर तयारी करा, सतीचं वाण घेऊन या. असं ते सांगतात आणि पाटलांचा तर नाईलाज झालेला असतो मित्रांनो. आणि ते तोंड बंद करूनच बुक्क्याचा मार जणू सहन करत असतात. तर इकडे तर सावी आता गाव कोतवालांच्याकडे धावत चाललेली असते आणि तिच्या डोक्यात ना पाटलांचे शब्द घुमत असतात. आणि इतक्यातच आता इकडे राधाच्या सती जाण्याची प्रथा सुरू होते. तिच्यासाठी नवीन साडी आणली जाते, सर्व दागिने वगैरे आणले जातात आणि तिला आता बायका उठवून आतमध्ये खोलीमध्ये घेऊन जातात आणि तिला सतीसाठी तयार करू लागतात. तर तेव्हा राधाची आई धावत जाते आणि म्हणते, सोडा माझ्या मुलीला, असं ती बोलत दरवाजा बडवत असते. पण त्याचा काही एक उपयोग होत नसतो मित्रांनो. तर इकडे सावी आता गाव कोतवालांच्याकडे पोहोचते. तर तेव्हा गाव कोतवाल तिला विचारतात, अगं सावी, काय झालं? तर तेव्हा सावी त्यांना म्हणते, कोतवाल दादा, मला सांगा, सती जाणं इंग्रज सरकारच्या कायद्यानं चुकीचं आहे ना? तर तेव्हा गाव कोतवाल म्हणतात, हो, आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये ते. पण झालेलं काय आहे? तर तेव्हा सावी सांगते, ती सगुणाची सून आहे ना, राधा, ती सती जात आहे. तर तेव्हा गाव कोतवाल म्हणतात, अरे काय सांगतेस तू? अगं तिचं काय डोसकं वगैरे फिरलेलं आहे का? ती जर सती गेली ना, सरकारला जर कळलं तर मला फास बसेल. असं म्हणून ते गडबडीनं येतात आणि म्हणतात, पण मला एक गोष्ट सांग, ती स्वतःहून सती चाललेली आहे का काय झालेलं आहे? तर तेव्हा सावी सांगते, नाही नाही, तिला नाही जायचं. पण ना बटूशास्त्रींनी ना तिला भरीस पाडलेलं आहे. असं तिने सांगितल्यानंतर गाव कोतवाल डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात, बटूशास्त्री आणि सावी, तुला सांगू का, ते काय जुमानणार नाहीत आणि ते त्यांच्याच मनाचं करतील. तर सावी विचारते, मग आता काय करायचं? तर गाव कोतवाल म्हणतात, एक काम होऊ शकतं. शिरवळचा फौजदार आहेत ना, तेच सतीला थांबवू शकतात, दुसरं कोणी सुद्धा नाही. तर असं त्यांनी सांगितल्यानंतर सावी म्हणते, फौजदार? असं म्हणत ती आता फौजदारांच्याकडे जायच्या तयारीत असते. तर इकडे तर राधाची आई खूप रडत असते आणि ते परत बटूशास्त्रींच्या समोर जाते आणि त्यांना विनवण्या करू लागते. म्हणते, शास्त्री काहीतरी करा हो, माझ्या लेकीला वाचवा. माझं लेकरू 6 महिन्यांच्या पूर्वीच इथं आलेलं होतं. त्याला सुखदुःखाची काही सुद्धा जाणीव नाही. माझ्या लेकराला त्या चितेवरती नेऊ नका हो, असं ती विनवण्या करत असते. तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, शास्त्री बुवा, ते शास्त्रज्ञांना काहीतरी बघा ना आणि धुंदाळा ते शास्त्र. तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात, अहो काहीतरी असतं तर मी काढलं नसतं का? मला काही हौस आहे का त्या पोरीचा जीव घ्यायची? एक गोष्ट ध्यानात घ्या,
जर आज राधा सती नाही गेली ना, तर हेच लोक राधाला भयंकर सर्पिन ठरवतील. माझ्या पोराला डसली, माझ्या पोराचा जीव घेतला आणि ही बरी वाचली, असा सासरचेच माणसं कांगावं करतील. तेव्हा ज्यांचं माणूस त्याच्या मागून गेलेलंच बरं असतं. आता यांचं ना यांच्याकडेच इकडे बोलणं चालू असतं, तर तेव्हा इकडे सावी तर धावत आता फौजदारांच्याकडे चाललेली असते आणि ती धावत धावत असते आणि जोरजोराने धावत असते. तर इकडे आता बटूशास्त्री म्हणतात, शिवा ही पोर दांती आहे. जर समजा पडलं वाकडं पाऊल, खाल्लं शेण तर काय करणार? असा विचित्रच प्रश्न आता ते उपस्थित करतात आणि म्हणतात, पाटील धर्म हा सगळ्यांच्या भल्याचाच विचार करतो. हे ध्यानी घ्या. दिवस मावळतीला गेलेला आहे. घटका भरायची वाट बघू नका. तर तेव्हा पाटील म्हणतात, नाही हो. म्हणजे असं ते बोलून त्यांना परत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. इतक्यातच आता त्या सर्व बायका राधाला सतीसाठी तयार करून खोलीच्या बाहेर घेऊन येतात आणि तिला सतीसाठी तयार केलेलं बघून सगळ्यांना धक्काच बसतो आणि पाटील तर तिला बघून सुद्धा शकत नाहीत आणि तिला आता समोर बसवलं जातं. तर इकडे आता सावी धावत धावत घराकडं आलेली असते आणि ती पाटलांच्या गड्याला म्हणते, "माधवा गाडी काढा लवकर." तर तेव्हा ते विचारतात, "पण झालं तरी काय आहे?" तर तेव्हा सावी म्हणते, "अहो आवरा लवकर, शिरवळला जायचं आहे आपल्याला." तर तेव्हा माधवा म्हणतात, "पण मालक रागावतील की, थांबा मी मालकांना विचारून येतो. आम्ही शिरवळला जाऊन येऊ का?" असं म्हणून ते म्हणत असतात. तर तेव्हा सावी म्हणते, "अहो पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, तोपर्यंत राधा सती जाईल." तर तेव्हा माधवा म्हणतो, "अहो पण गाडी मी एक गडी माणूस आहे. मालकांना विचारल्याशिवाय मला वाडा सोडता येणार नाही." तर तेव्हा सावी म्हणते, "अहो असं काय करताय माधवा? समजा ना राधाच्या जागेवरती म्या असते, नाहीतर तुमची लेक असती, तर तिला कोणी जिवंत जाळलं असतं, तर राहिला असता का तुम्ही असा वाडा धरून?" असा ती प्रश्न उपस्थित करते. तर तेव्हा आता माधवाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. तर इकडे आता राधाला पाणी आणून देतात आणि ती पाणी पिऊ लागते आणि तेव्हा हलके वगैरे वाजवू लागतात आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर तिचा ग्लास खाली पडतो आणि त्या पाण्यामध्ये तर थोडंसं गुंगीचं औषध असतं आणि ती आता गुंगीत जाते. तर तेव्हा आता इकडे अखेर माधवा तयार होतो आणि तो जोराने बैलगाडी चालवत आता फौजदारांच्याकडे जाऊ लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे संताजीला सर्वजण चितेवरती घेऊन जाऊ लागतात. तर राधाला सुद्धा घेऊन जात असतात आणि तिची आई आता राधे असं जोराने ओरडत तिच्या मागे रडत धावू लागते. तर इकडे एक विचित्रच घटना घडते, की माधवा आणि सावी चाललेले असतात. तर तेव्हा बैलगाडीचं चाक एका खड्ड्यामध्ये रुततं आणि तेव्हा माधवा ताकद लावून ते चाक काढायचा प्रयत्न करत असतो आणि तरीसुद्धा ते चाक काही निघत नसतं आणि माधवा अखेर थकतो आणि सावीला म्हणतो, "धाकल्या मालकीनबाई, दुसरी गाडी आणून हे रुतलेलं चाक काढावं लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा. मी दुसरी काहीतरी व्यवस्था होती का बघतो." असं म्हणून तो तिथून व्यवस्था करायसाठी जातो. तर इकडे राधाची आई जोरजोराने रडत असते आणि ते सर्व काही थांबवायचा प्रयत्न करत असते. पण तिला सर्वजणांनी पकडलेलं असतं आणि अखेर आता राधाला सती देण्यासाठी तिथून पुढे घेऊन जाऊ लागतात. तर इकडे आता सावी जोरजोराने धावत शिरवळला जाऊ लागते आणि इकडे हलगी वगैरे वाजवत संताजीला घेऊन जातच असतात आणि त्याच्या मागे मागे राधाला सुद्धा चालवत नेत असतात आणि ती गुंगीतच असते. तर इकडे सावी धावत असते आणि अखेर आता इकडे सर्व गावकरी मिळून संताजीला चितेपर्यंत घेऊन येतात. तर इकडे सावी धावत धावत चाललेलीच असते आणि अखेर ती आता फौजदारांच्या दारापर्यंत पोहोचते आणि दरवाजा वाजवते. तर तेव्हा फौजदार तिथे असतात आणि ते दरवाजा उघडतात. तर तेव्हा सावी सर्व काही जी काही हकीकत असते ती फौजदारांना सांगते आणि त्यांच्यासमोर हात जोडते मित्रांनो. तर इकडे आता संताजीला चितेवरती ठेवलेलं असतं आणि बटूशास्त्री म्हणत असतात, सती आता स्वर्गाची वाट चालत आहे आणि हा किती पवित्र सोहळा आहे. तर तेव्हा विशाजी म्हणतो, "पण तरीसुद्धा ती माझी सून आहे बटूशास्त्री." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "ऐक रे ए सोनारा, राधाला सांग म्हणावं स्वर्गाची वाट चालताना ताण काढत तर चालायचं आहे. तर तेव्हा दागिने वगैरे मौल्यवान वस्तू दान करत चालायचं आहे. अरे सांग तिला." असं ते ओरडतात. तर तेव्हा आता विशाजी तिच्या सुनेला म्हणजे राधाला कानामध्ये सर्व काही सांगतात. तर तेव्हा राधा ते सर्व काही सोनं वगैरे असतं ते दान करते आणि भरपूर सारं सोनं बटूशास्त्रींच्या हातामध्ये देते आणि त्यानंतर पुढे जाऊन अजून एक बुवांच्या हातामध्ये देते आणि त्यानंतर असं ती चालत चालत चितेच्या दिशेने चाललेली असते आणि जाताना बऱ्याच जणांना ती दान टाकत असते आणि अखेर ती चितेपर्यंत पोहोचते आणि ती चितेपर्यंत पोहोचल्यानंतर वरती बघते आणि ती खूप घाबरते आणि नाही असं जोराने ओरडते आणि मागे वळते आणि परत उलट्या दिशेने धावू लागते. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अरे पकडा, पकडा तिला, पकडा." तर तेव्हा दोघेजण जाऊन तिला पकडतात. तर बटूशास्त्री म्हणतात, "तिला सरपणापर्यंत घेऊन चला." तर तेव्हा पाटील समोरच उभे असतात
आणि राधा त्यांच्या नजरेमध्ये बघून त्यांच्याकडे विनवण्या करत असते. तर तेव्हा आता पाटील नाईलाजास्तव आपली नजर बाजूला घेतात आणि तिचे सासरेसुद्धा आपली नजर बाजूला घेतात आणि परत आता बटूशास्त्री म्हणतात, "तिला आता चढवा सरपणावरती." असं म्हणून तिला आता वरच्या दिशेने दिशेने ढकलू लागतात आणि जबरदस्तीने तिला चितेवरती चढवू लागतात. तर तेव्हा एकजण तिला म्हणतो, "चल, चल, वरती चल, नाहीतर नरकात जाशील." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "राधाला खाली बसवा, शेजारी वाण ठेवा आणि आता संताजीचं मस्तक अलगद राधाच्या मांडीवरती ठेवा." आणि आता बटूशास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण मिळून राधाला सर्व काही तसं बसवतात आणि त्यानंतर आता बटूशास्त्री विशाजीला पुढे यायला सांगतात. आणि त्यांना म्हणतात, "हा घ्या चुडा घ्या हातामध्ये." तर इकडे राधा जोरजोराने ओरडत असते, "सोडा मला, सोडा." तर तेव्हा बटूशास्त्री आता विशाजींना जोराने ओरडतात, "घ्या चुडा हातामध्ये." तर इतक्यातच आता मित्रांनो तिथे सावी येते आणि राधा असं जोराने ओरडते आणि राधाला तशी चितेवरती बसलेली बघून तिला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो आणि ती धावत धावत तिथं आलेली असते आणि आता सावीला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "पाटील, आवरा लेकीला, लाड घरामध्ये, इथे स्मशानामध्ये नाही. इथे ना धार्मिक कार्यामध्ये कोणी जर बाधा आणेल, तर ते सहन केलं जाणार नाही." असं सांगून ते चूड पेटवत असतात आणि ते पेटवून पुढं चाललेले असतात आणि चितेला ते अग्नी देणारच असतात. तर तेव्हा सावी तिच्या हातामध्ये असलेली ठिकरी घेते आणि ती जोराने फेकून बटूशास्त्रींच्या हातावरती मारते आणि तेव्हा बटूशास्त्रींच्या हाताला जोराचं लागतं आणि त्यांच्या हातामधली ती चूड पडते आणि त्यांना भासतं सुद्धा. तर तेव्हा सावी सुद्धा मोठी उडी घेऊन खाली येते आणि इतक्यातच आता कोतवाल आणि फौजदार सुद्धा तिथं येऊ लागतात आणि त्यांच्या घोड्यांचा वगैरे आवाज येऊ लागतो. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "कोणी बोलवलं यांना? अरे सांगा कोणी आणलं यांना?" असं ते बोलत असताना आता इकडे राधा ओरडू लागते, म्हणते, "सावी वाचव मला, सावी वाचव." तर तेव्हा सावी सुद्धा पुढे येते आणि बटूशास्त्रींना म्हणते, "मी आणलेलं आहे त्यांना आणि तुम्हाला एवढासा चटका सहन झाला नाही आणि माझ्या राधाला जिवंत जाळायला निघालात." तर तेव्हा पाटील तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा बटूशास्त्री सावीला म्हणतात, "काय काय गं कार्टे, अगं थोडी तरी ताळतंत्र ठेव, कशाला पापाची धनी होतेस?" तर तेव्हा सावी म्हणते, "जीव घेणं पाप असतं का जीव वाचवणं पाप? राधा वाचणार असेल तर हे पाप मला मान्य आहे." आणि इतक्यातच आता फौजदार तिथं येऊ लागतात. तर सावी ओरडते, "राधा खाली उतर." तर तेव्हा बटूशास्त्री तिला म्हणतात, "अगं ए थांब." तर तेव्हा सावी त्यांच्यावरती जोराने ओरडते, "ए तूच चूप बस." आणि इतक्यातच आता सावीने ओरडल्यामुळे राधाला सर्वजण सोडतात आणि राधा आता उठते आणि तिथून चितेवरून ती खाली येऊ लागते आणि ती सावीजवळ येते आणि तेव्हा सावी तिचे डोळे वगैरे पुसते आणि आपल्याजवळ तिला घेते, आपल्या मिठीतच तिला घेते आणि तिला म्हणते, "चल राधा तू चल." असं म्हणून तिच्या हाताला धरून ती तिथून चितेवरून सही सलामत सोडवून घेऊन येते आणि ती त्यानंतर पाटलांच्या समोरून म्हणजे तिच्या वडिलांच्या समोरून तिच्याकडे बघत राधाला तिथून घेऊन जाते आणि तेव्हा पाटलांचा सुद्धा नाईलाज होतो आणि पाटील आता बटूशास्त्रींच्या समोर हात जोडतात आणि तिला माफ करा असं इशाऱ्याने ते सांगू लागतात. तर तेव्हा बटूशास्त्री सुद्धा शांत झालेले असतात. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता फौजदार विचारत असतात, "ती मुलगी कुठं आहे सावित्री? तिने सांगू देत. मग बस बघा कशा तुमच्या मुसक्या आवळतं ते आणि तुम्हाला घेऊन जातो ठाण्यावरती." असं ते बटूशास्त्रींच्या वरती ओरडत असतात आणि म्हणतात, "काल गावामध्ये काय घडलेलं आहे ते खूप चुकीचं होतं." आणि तेव्हा आता सावित्री तिथं येते. तर तेव्हा फौजदार तिला विचारतात, "काल गावात काय काय घडलं त्याबद्दल तुझी काही तक्रार आहे का?" तर तेव्हा त्यानंतर फौजदार वगैरे निघून गेल्यानंतर म्हणजे सावी काही तक्रार त्यांच्याकडे करत नाही. तर त्यानंतर फौजदार वगैरे निघून जातात आणि आता बटूशास्त्री पाटलांच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, "या चुकीचं प्रायश्चित्त तर तुम्हाला द्यावंच लागेल आणि त्यासाठी दुभती गाय न्यायला कधी येऊ तेवढं सांगा." तर तेव्हा सावीसुद्धा ते ऐकते आणि ती मनातल्या मनात म्हणते, "म्या सुद्धा बघतेच माझी गाय कोण आणि कसं नेतं ते." असं ती म्हणून ती चंगच बांधते आणि आता मित्रांनो ती स्वतःची गायसुद्धा वाचवणार असते आणि बघूयात आपण हे सगळं काही आता सावी कसं करते ते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.